तर आयोजकांशी संपर्क साधा. बालवाले दोन्ही कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. मांगरूळ संघाचा कॅप्टन आणि बाल संघाचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेऊ. तर चला सामना सुरू करा. महत्वाची क्रुशियल मोमेंटची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. देसाई विपक्ष पिशवली या दोन संघांमध्ये ही लढत क्वार्टर फायनलची लढत आहे. बक्षीस पात्रतेसाठी ही लढत फार महत्वाची आहे. बघा भाल आणि मांगरूळ इथे उपस्थित आहे. तर यानंतर आम्ही त्यांचाच सामना खेळवणार आहोत. तर काकडवाल आणि वसार आपण नाही थांबले तरी चालाल. यानंतरचा सामना बघा आम्ही मांगरूळ आणि भाल या दोन संघांमध्ये खेळणार आहोत. चला सामना सुरू करायचा आहे. पंच आमचे ऑफिशियलचे पंच आहेत. आपण सामना सुरू करा. बघा आज वेळ खूप कमी असेल त्यामुळे आपण त्वरित सामना मॅच सुरू करायची आहे. तर निश्चितच दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकल्यात. क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चित बालाशेठ पाटील जांभेली पाड्या यांच्याकडनं शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. तर दोन्ही टीम ने 2-2 सामने जिंकल्यात. बक्षीस पात्रतेसाठी ही लढत फार महत्वाची आहे. जो संघ जिंकेल टॉप 4 मध्ये दाखल होणार त्यासाठी ही लढत फार महत्वाची आहे. पिशवली विपक्ष देसाई या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहता. सामना स्टार्ट होतो. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका खेळायचं होतं परंतु इथे वाईट येतं. देसाई संघ आपला 12वी प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. नाही येत का? हरकत नाही हरकत नाही. नितीन गोलंदाजीसाठी नितीन आलाय गोलंदाजी मार्क वरती. हवेमध्ये चेंडू आहे. फटका फसलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. दुसऱ्या धावेसाठी परतताना पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. कोमल आणि त्याच्या सोबतीला मयूर माली ही सलामीची जोडी आपण पाहता. काल सुद्धा आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंगचा उदाहरण आपण पाहिलं. साईने काही जबरदस्त बॅटिंग केली. त्यानंतर जर प्रथम दिवस बघितला तर पिशिवली संघाने अक्षरशः गाजवलं. कोमल असो त्यानंतर मयूर माली असतील आणि जबरदस्त बॅटिंग केली. पुलटोसचा चेंडू होता. चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला हडवलं जात आहे. गुड फिल्डिंग. सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या बदल 4 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. कोमल आणि मयूर मालीची ही सलामीची जोडी सुरुवात झाली या सामन्याला.
फार महत्वाची लढत आपण पाहता आणि या महत्वाच्या लढतीमध्ये चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शांत स्वभावाचं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळाल्या. गोलंदाजी नितीनला पाहतोय आपण, तो गोलंदाजी करण्यासाठी देसाई या संघाकडनं रवाना झालाय. पण देसाई संघ म्हटलं की बॅटिंग स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यांच्या समोर खेळत असताना विसवली संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला प्लॅटफॉर्म रचावा लागेल. नितीन तयार, मात्र बडा एंड करणं. आताचा चेंडू मात्र सॉफ्ट हँड मध्ये चेंडू खेळलाय, तोपर्यंत चेंडूला अडवलं जातंय. फक्त सिंगल सिंगल धापलकावरती धावसंख्या बदलत्या 5 या आकड्यावरती. शांत शांत स्वभावाचं खेळ सध्या पाहायला मिळतंय. प्लेसमेंट आपण पाहू शकाल, वारंवार सिंगल डबलला प्राधान्य दिल्या. सॉफ्ट हँड मध्ये मात्र चेंडूला खेळलं होतं. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडे जाईल, एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना. नितीनचा पुढील चेंडू ऑन साइडला, फटका ॲक्युरेट आहे. पहिला धमाका येतोय, हा ब्रँडेड मॅसिव्ह षटकार. आलाय कोमलच्या बॅट मधून, हा सम्राट फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 11 वरती पोहोचतोय संघ. इथे मात्र एज लागतोय, फलंदाज बाद लागतोय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. कोमल बॅक टू डग आउट. माघारी परतावा लागलं कोमलला आणि नवीन फलंदाज नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. नरेशने सुद्धा आपण पाहिलं प्रथम रात्रीमध्ये चांगली फलंदाजी केली होती. मयूर माली आणि नरेश पाटील हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपण पाहता. हलक्याशा हाताने क्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 3 धाबा रोखण्याचं काम पाहतोय आपण केलं गेलं. सिंगल येते, सिंगलने धापलकावरती धावसंख्या बदल, धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 12 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. यानंतरचा सामना आपल्याला मांगरोल विपक्ष वाल अशी मॅच होणार आहे. तर आम्ही दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की आपण त्वरित इथे येऊन उपस्थित राहायचा. इनिंग ब्रेक नंतर तुमचा लगेच आम्ही नाणेफेकीचा कौल करून घेऊ आणि तेवढंच सामना आपण पाहतोय तेवढ्या ताकदीचा सामना आहे, कारण दोन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकल्यात. कारण आपण पाहिलं पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ खिडकाली 40+ स्वर्गीय योगेश पवार यांच्या स्मरणार्थ तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्या संघाने थेट आपण पाहिलं की क्वालिफाय झाला. सेमीफायनलच्या लढतीमध्ये तो रवाना झाला आणि काल आपण पाहिलं मानपाडा संघ हा सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि हा तिसरा संघ पाहायचा. या दोन संघांपैकी पिसवली की देसाई या दोन संघांपैकी कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार, त्यासाठी ही लढत फार महत्त्वाची आहे. 2 मॅचेस पाहिल्या. गावदेवी काकडव संघाने 1 मॅच जिंकली. त्यानंतर आपण पाहिलं की गावदेवी वसार भार्गवी 11 गावदेवी वसार संघ 1 सामना जिंकतो आणि आजच्या या रात्रीतील तिसरी लढत आपण पाहता ती अर्थात क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुलचा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल, फक्त सिंगल नुसार धापलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती. बळीराम पाटील गोलंदाजीसाठी आलाय देसाई टीम कडनं.
तर देसाई संघाचा कालचा परफॉर्मन्स खूप चांगलं पाहायला मिळालं, परंतु आज त्यांची काही खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तरीसुद्धा मात्र वेळेवरती आपण पाहू शकता सामना सुरू आहे. क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही पाहता आणि महत्त्वाच्या सामन्याला आपल्याला निश्चितच आपले प्लेयर येणं फार गरजेचे असतात. इथे मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला नाही. या शेल ड्रॉप होतोय बघा, थोडं कमरेवरती हात देताना, कारण ठाऊक आहे चुकी झाली आहे आणि ती चुकी कदाचित मागणी ठरू शकतो. 13 धावा झाल्यात. पिसवली संघ सध्या बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये कोमलच्या बॅटमधून षटकार जर वगळला तर त्यानंतर कमबॅक केलाय देसाई संघाने. फटका फसलाय, स्वतः गोलंदाज, कॉटन बॉल चान्स, नो मिस्टेक, फलंदाज बाद. बाहेर येतोय कोमल पाठबॉट, मयूर येतोय. 13 या आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. गोलंदाजी सुरेख होत आहे मैदानाच्या आतमध्ये. बलिराम पाटील या गोलंदाजाकडनं जबरदस्त गोलंदाजीचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. जगदीश दुतकरच्या बॅटमधून स्लोअर गती कमी केली. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे आहे आणि इथे झालाय डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बघा, थोडस बॅकफुटला जाताना तिसरा गडी गमवता निलेश बाद झाला आणि निलंग निलंकार भोईर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नरेश वरती फार मोठी जबाबदारी असेल. 5व्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय निलंकार. हाही चेंडू सुरेख बलिराम पाटील कडनं जबरदस्त गोलंदाजी होता. सुरेख टप्प्यावरती त्याने गोलंदाजी हाताळली. या षटकाचा विचार केला तर एकही मोठा फटका नाही आहे. त्याचं नेमकं कारण विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे देसाई या संघाकडनं. स्लोअर बॅक इन द हँड, गती कमी केली होती, थांबवला, फलंदाज आला, षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 13. आपण टॉस घेऊया. मांगरुल विपक्ष भाल अशा या 2 संघांमध्ये लढत, यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. भाल 40+ आणि त्यांच्या सोबतीला स्वर्गीय आविदादा 11. मांगरुल 40+. आई गावदेवी क्रिकेट संघ भाल. काटा असा कॉल केलाय. तर निश्चित टॉस जिंकला भाल संघाने. डिसिजन काय असेल भाल संघ? डिसिजन पेंडिंग असेल. भाल संघ हा नाणेफेकीचा कौल जिंकतोय.
इथे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर असलेला चेंडू, व्हाईट बॉल. व्हाईट ऑफस्टम्पला होता चेंडू. व्हाईट बॉलने मात्र अतिरिक्त धाव येतो गोलंदाजसाठी. दिलीप पाटीलला आपण पाहू शकता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पोलोदरीमध्ये चेंडू अडवला जातोय. आपण पाहू शकता जबरदस्त स्ट्रोक होता. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अडवला जातोय 15 या आकड्यावरती. दिलीप पाटीलने काल जबरदस्त गोलंदाजी फेकली, शांत ठेवलं वारंवार गोलंदाजांना. फिरवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला पहिल्या टप्प्यावरती उचललं जाते तोपर्यंत सिंगलने धाफलक पुढे जातोय. धाफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती आपण पाहू शकता. संघ पोहोचतोय 16 धावा झाल्यात. पिशिवली संघ सध्या बॅटिंग करते. थोडंसं बॅकफुटला आहे, परंतु फ्रंटफुटला येण्यासाठी नरेश पाटीलला मात्र मोठे फटके प्रहार करावे लागतील. हा चेंडू सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू, जबरदस्त गतीने गोलंदाजी केली जाते. गोलंदाज दिलीप पाटील या गोलंदाजाकडनं सुरेख गोलंदाजीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय दिलीप पाटीलच्या माध्यमातून. हा चेंडू खोलवर टप्प्याचे चेंडू उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडणं फार गरजेचं होतं. तरी सुद्धा मोटिवेट करताना पाहतोय आपण आपल्या क्षेत्ररक्षकांना. साई मात्रे कालच्या दिवसात अक्षरशः कालची रात्र गाजवणारा खेळाडू आपण पाहता. 2 सामने जिंकले होते आणि पहिल्या रात्रीमध्ये नरेशने चांगली बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी या दिलीप त्याला फेस करतोय, गोलंदाजी करतोय. हाही चेंडू सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वलन गेलतोय. बॅक ऑन द हँड हाही चेंडू फेकला गेला होता. जबरदस्त चेंडूची पुन्हा एकदा चेंडू बाहेरची एज, फलंदाज बाद. लागतोय हा धक्का टीम पिसवलीला. प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेस झाला. असं वाटलं होतं की कोमलने सुरुवात चांगली केली, परंतु तिथे फलंदाजाकडनं व्यवस्थित फलंदाजी घडली नाही मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे धापलकाकडे धावा आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 18 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. गोलंदाजी सुरेख केली. गोलंदाज नितीनने प्रथम षटक फेकलं, 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर बलिराम पाटीलने काय गोलंदाजी फेकली, फक्त अवघ्या 1 धावाचं षटक. त्यानंतर आपण पाहतोय दिलीप पाटीलला, ज्याने अवघ्या 5 धावांचं षटक फेकलं आणि एक जबरदस्त गोलंदाजीचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. 18 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम षटक साई मात्रेला आपण गोलंदाजीसाठी करण्यासाठी पाहतोय. 5 या अंतिम डेटवरच्या षटकामध्ये पिसवली संघ कशा पद्धतीचा खेळ त्यांचा असेल. बॅटिंग टोटलपर्यंत आता पोहोचणं फार गरजेचं ठरेल, कारण 18 धावा झाल्यात. अजून काही 13 ते 14 धावा धाबलकावरती आल्या तर एक जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला करेल ना. मॅचवरती दोन्ही संघ विजयची नजरा मात्र असतील या दोन्ही संघांच्या माध्यमातून. साईचा हा पहिलाच बॉल क्लीन बोल्ट, एसटी वाकवल्या, फलंदाज बाद, मोठा धक्का.
चांगली गोलंदाजीचा उदाहरण. हाय चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मात्र चेंडूला प्रहार केला. वाडीस लॉंगॉपला क्षेत्ररक्षक तिथे आहे, फक्त सिंगल. सिंगल डबलने मात्र धावफलकावरती धावसंख्या वाढवली जाते. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहता. पिशिवली संघाला धावांची फार नितांत गरज आहे आणि हा येणारा जबरदस्त स्ट्रोक, षटकार. पिसवली. हाय चेंडू खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला भिडकावला. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चेंडू त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. वरती बॅकफुटला जाऊन मात्र कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कमबॅक केलाय साई मात्रेने. डॉट चेंडू फेकलाय. पिशिवली संघ अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडूवरती पाहायचा आहे कुठपर्यंत मजल मारतोय, कारण 29 धावा झाल्यात आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती एकात मोठा फटका जर प्रहार केला तर निश्चितच बॅलन्स सामना आपल्याला पाहायला मिळेल. आताचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. फाईटचा इशारा पंचांकडनं. तीस धावा झाल्यात. या षटकामध्ये चांगली धावसंख्या येताना पाहतोय आपण. आडव्या बॅटने मिडल करायचं होतं. शेवटचा अंतिम चेंडू पॉपिंग क्रीज वरती सिंगल आलिया. 4 षटक समाप्त होतात आणि 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 31 आणि 32 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. तर अर्थात निश्चित देसाई 40+ या संघाला. तर 32 धावांचं लक्ष्य, 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी देसाई संघ उतरेल. निश्चितच 32 संघ चेसिंग ऑन आहे, परंतु थोडीशी आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग कमकुवत. महत्त्वाच्या क्रुशियल मोमेंटच्या या सामन्याला क्वार्टर फायनलची ही लढत होती आणि क्वार्टर फायनलची लढत असताना थोडंसं दबाव होता दोन्ही संघांवरती. थोडंसं आपण पाहू शकाल हँडल करताना पाहिला, पण देसाई टीमच्या खेळाडूंना अवघ्या धावफलकावरती धावा 31 टोकू दिल्या आणि 32 धावा आता त्यांना चेस करायच्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय सलामीची जोडी साई म्हात्रे आणि त्याच्यासोबत आपण पाहता
साई आणि नितीन हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. पॉवर प्लेचं षटक निश्चितच गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. कोमल आपण पाहू शकता. चला पंच आपण थोडस फास्ट या, सामना त्वरित सुरू करा. निश्चित थोडस आपण वेळेवरती लक्ष द्या, कारण खूप सामने खेळवायचे आहेत. बघा 5 सामन्यानंतर कदाचित आमचे आयोजन कमिटी निर्णय घेणार आहे की सामना किती षटकांचा खेळवला जाईल. हा एक सामना आणि त्याच्यानंतरचे 2 सामने हे 4 षटकांचे असतील आणि त्यानंतर आयोजन कमिटी निर्णय घेणार आहे की सामने किती षटकांचे असतील. कारण आपण पाहू शकाल खूपच सामने, कारण आज उशिरा स्पर्धा सुरू झाली त्यामुळे आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागेल. अर्थात तर मॅच स्टार्ट होतोय. गोलंदाजीसाठी आपण कोमलला पाहू शकता आणि स्ट्रायकिंग एंडला नितीन. प्रथम चेंडू खेळण्यासाठी नितीन तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला साईला आपण पाहू शकता, ज्याने कालच्या दिवसामध्ये एकाच षटकामध्ये 5 षटकार ठोकले होते. 5वा चेंडू जर षटकार गेला असता तर 6 चेंडूवरती 6 षटकारांचा विक्रम सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाला असतं साईच्या बॅटमधून. साई इनफॉर्म फलंदाज आहे, परंतु इनफॉर्म फलंदाज आपण पिशिवली संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं होतं. पण थोडंसं या सामन्यामध्ये त्यांचा परफॉर्मर थोडासा ढासळला आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल की 32 धावा फक्त चेस करायच्या आहेत. पहिलाच बॉल मात्र सुरेख चेंडू, काय प्रत्युत्तर दिलाय कोमल या गोलंदाजाने. खरं गोलंदाजी लाईन स्ट्रॉंग आहे. आपण सुनीलला सुद्धा यानंतर गोलंदाजी करताना आपण पाहू शकता, कारण पिशिवली संघ म्हटलं की गोलंदाजी लाईन स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं पलटवार होऊ शकतो आणि तो पलटवार आता सुरू झाला. कोमल आणि साई हे 2 खेळाडू, परंतु पुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती कबड्डी धावसंख्या. बघा मैदानाच्या आतमध्ये, ग्राउंडच्या आतमध्ये कोणी बाईक पार्क करू नका. बघा जो आपण पाहू शकाल की जो पडदा लावलाय त्याच्या मागेच आपण बाईक पार्क करा. पार्किंगची जागा तिकडे आहे, ग्राउंड मध्ये करू नका. थोडंसं पंबल होताना पाहतोय. रिकव्हरी खूप चांगली आहे. धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. कोमल गोलंदाजी करताना कोमलने आतापर्यंत 2 डॉट चेंडू फेकल्यात. 5 धावा त्याने खर्च केला 4 चेंडू मागे. ऑनसाइडला विडकवून घेण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क नाही या डॉट चेंडूची समाप्ती होतोय. 5 चेंडूवरती 5 धावा खर्च. आता सामना थोडासा बदलताना पाहतोय. प्रथम षटक फार महत्वाचं पॉवर प्लेचं, आणि पॉवर प्लेचा फायदा व्यवस्थित उचलता आला नाही. हाय चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही, सिंगल येते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं बम्बलिंग. या चुका टाळाव्या लागतील पिसिवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. विकेट न गमावता 7 याकडे वरती पोहोचतोय देसाई संघ.
वापर करताना पाहतोय. थोडस खेळाडू इंजर्ड आहे त्यामुळे फलंदाजीसाठी आला नव्हता, परंतु गोलंदाजी तो करणार आहे. हा मात्र महत्वाचा असेल पिसवली या संघासाठी. नितीन स्ट्रायकिंग एंडला आहे, बॅटिंग करतोय. 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू मागे. पहिलाच बॉल पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा लगत. एक धाव पूर्ण. सिंगल, फक्त सिंगलला प्राधान्य दिला. सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती. साईला स्ट्राईक मिळतोय. एक चौकारीच्या साईने साई सध्या फलंदाजी करतोय. 17 मध्ये 24 धावांची गरज आहे. हा चेंडू ऑन साइडला. साईच्या बॅट मधून हा पहिला धमाका येतोय. हा षटकार 6 धावा. येतोय बघा, साईने हल्ला बॉल केला. षटकाराच्या मधीने धावांचा मीटर फिरतोय. हा चेंडू गॅप मध्ये आहे. 20 सेफ मध्ये जबरदस्त फटका खेळला गेला होता. कोपीबुक स्टाईलने चेंडू पॉइंट क्षेत्रामधून सीमा पलीकडे चौकार. 4 धावा. बनवायच्या 32-18 झाल्यात. जबरदस्त फलंदाजी होते. अजून एक मोठा स्ट्रोक, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. साईची गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज बाद. संपूर्ण मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय. कारण साईच्या इनिंगचा जर विचार केला, 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने सध्या त्याने ताबडतोब फलंदाजीचं उदाहरण पेश केला. 16 धावांचं योगदान दिला. षटक क्रमांक 2 सुरू असताना सुनील भोईरने विकेट कॅरी केल्या. ही विकेट फार गरजेची होती, अन्यथा मात्र सामना लवकर संपला असता. तसं घडलं नाही. आता मात्र या सामन्यामध्ये पिसवली संघ सुद्धा कमबॅक करू शकतोय, कारण येणाऱ्या गोलंदाजावरती थोडासा भरोसा दाखवावा लागेल. धावफलकावरती धावा झाल्यात 18 आणि बनवायच्या आहेत 32 धावा. हलक्याशा हाताने चेंडूला प्रहार केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सिंगल, आणि सिंगलने धावफलकावरती धाव संख्या 19 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. अजूनही सामना जिंकण्यासाठी ऑनसाइडला पुन्हा एकदा फटका प्रहार केलाय. चेंडू सीमारेषा लगेच जातोय. थोडंसं पम्बलिंग होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव घेताना दिलाय डायरेक्ट हिट. यस, फलंदाज बाद.
दोन षटकाची समाप्ती झाली. या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 20 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला. 12 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू बाकी आहे. काल अशा सिच्युएशनला सामना होता, 6 चेंडू 7 धावांची गरज असताना असं वाटलं की मोठा गाव संघ हा सहजरित्या सामना जिंकेल, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सहज नसते आणि ती करून दाखवली या मानपाडा संघाच्या रणजित या गोलंदाजाने. तसाच काही परफॉर्मर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल इथे सामना जिंकायचा असेल तर. पिसवली या संघाला, कारण देसाई संघाचा महत्त्वाचा फलंदाज अर्थात साई म्हात्रे बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आपण जितू पाटीलला बाद होताना पाहिलं. नितीन पाटील आणि बलिराम पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करण्यासाठी गेलात. बॉल टू रनचं आपण पाहू शकाल समीकरण आहे, परंतु या 12 धावा उठण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज निलेशचा वापर करताना पाहतोय. गोलंदाज निलेश, हा चेंडू मात्र लाईन पाहावी लागेल. इट इज अ वाईट. धावा खूप कमी आहेत आणि त्यावरती पाहायचं आपण गोलंदाजाने पहिलाच चेंडू वाईट फेकला, अर्थात धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका प्रहार केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येते, सिंगलला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे, कारण सिंगल डबलने सामना जिंकू शकतोय. धावफलकावरती धावा 22 झाल्यात. 11 चेंडूवरती बनवायचे आहेत. 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी देसाई या संघाला. अकरा धावांची 11 चेंडूवरती 10 धावांची गरज असेल. 11 मध्ये 10 असं समीकरण पाहतोय. बलिराम पाटील बॅटिंग करण्यासाठी हलक्याशा हाताने क्लकले आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं इंजिड आहे, त्यामुळे चेंडू गॅदर करणं थोडंसं कठीण झालंय. अगोदर वर्णन केलं होतं एका हाताने चेंडू उचलण्याचा प्रयत्न सुनील कडनं, कारण सुनील एक अतिशय चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे. परंतु आपण पाहू शकाल सिंगल येते. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या पुढे जातोय 23 या आकड्यावरती. एकात मोठा फटका पाहायला मिळेल की सिंगल डबलने काम चालवणारी ते देसाई संघ. धावफलकावरती धावा झाल्या 23. गोलंदाज सध्या आपण पाहू शकाल 2 चेंडूवरती धावा खर्च करतोय. 3 निलेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने दिशा दिली आहे. सिंगलला प्राधान्य. बघा किती सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सिंगल डबलने सामना जिंकू शकतो तर रिक्स कशाला, आणि तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटिंग शॉट सिलेक्शन जसं ज्याप्रमाणे चेंडू येतात त्याच दिशेने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या आहेत 24 झाल्यात, बनवायच्या आहेत 32. 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सेट डावच्या माध्यमातून चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफला. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की नाही, तर पाण्याची मागणी. लगेच पाणी घेऊन जायचंय. खेळाडूला थोडीशी दुखापत होतोय.
बघा, खेळाडूला जर जास्त दुखापत असेल तर रिक्स घेऊ नका आपण. दुसरा फलंदाज पाठवू शकता. जास्त गंभीर दुखापत असेल तर आपण रिक्स घेऊ नका. निश्चित आमच्या आयोजन कमिटीकडनं सुद्धा सूचना येतात. अजून खूप स्पर्धा आहेत खेळण्यासाठी. तर 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. 8 मध्ये 7 धावांची गरज आहे. दुखापतीनंतर सावरताना पाहतोय आपण फलंदाजाला. 8 चेंडू 7 धावा. बघा, समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये झाला आहे की या सामन्यामध्ये काही होऊ शकतोय. कारण 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू जर चांगल्या टप्प्यावरती फेकले तर सामन्यामध्ये पिशिवली संघ येऊ शकतो. हाही चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 26 आकड्यावरती. जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जी लढत घडायची होती त्याच पद्धतीची लढत मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्ट्रोक गॅप मध्ये बली पाटीलच्या बॅट मधून खुला करणारा हा चौकार. 4 धावा. तो 2 धाब्यांची गरज आहे. चला फास्ट घ्या आपण. बघा, या सामन्याला खूप उशीर झालाय. थोडासा फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा.
तिसरा सामना आपण पाहता आजच्या या रात्रीमधील नरेश पाटील आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय. बघा चौकार गेला नसता तर मॅच पाहण्यासाठी खूप मजा आली असती. यानंतरची लढत तुम्हाला पाहायला मिळेल बाल विपक्ष मांगरुल या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन धावेची गरज आहे. हा चेंडू हवेमध्ये प्रहार केलाय, चेंडू वरती जातोय, तोपर्यंत हा विनिंग स्ट्रोक सामना जिंकला आणि सुपर 4 मध्ये दाखल होत आहे देसाई 40+ हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. थोड्याशा चुका दर्शक